प्रत्येक मोठ्या महान राजाच्या मागे ना एक अशी शक्ती असते जी दिसत नाही. एक गुप्त शस्त्र, एक छुपा फायदा, एक अशी व्यक्ती जी पडद्याआड राहून इतिहासाला कलाटणी देते. आज आपण अशाच एका सावळीतल्या माणसाचा शोध घेणार आहोत. आता बघा, राज्यकारभारात गुप्त माहिती किती महत्वाची असते हे काय आजचं नाही. खुद्द कौटिल्यानं त्याच्या अर्थशास्त्रात लिहून ठेवलंय की राजा हा राज्याच्या शरीराचा आत्मा असतो, पण त्याचे डोळे आणि कान म्हणजे कोण? तर त्याचे गुप्तहेर. म्हणजे विचार करा, डोळे आणि कान नसतील तर राजा राज्य तरी कसं करणार? हे जे ज्ञान आहे ना, ते आपल्या इतिहासात हजारो वर्षांपासून वापरलं गेलंय. जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो तेव्हा काय आठवतं? त्यांची ती अविश्वसनीय युद्धनीती, त्यांची दूरदृष्टी, अक्षरशः अंगावर काटा येतो. पण कधी विचार केलाय का की महाराजांची ही दूरदृष्टी इतकी अचूक कशी होती? म्हणजे शत्रूच्या प्रत्येक पावलाची, प्रत्येक हालचालीची खबर त्यांना इतकी अचूक कोण देत असेल? तर ह्या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे: बहिर्जी नाईक, महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख. खरं तर स्वराज्याचा तिसरा डोळाच. त्यांना जी नाईक ही पदवी मिळाली ना, ती स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कामावर खुश होऊन दिली होती. यावरूनच त्यांच्या कामाची कल्पना येते. पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट माहितीये काय? ज्या माणसाचं स्वराज्यात इतकं मोठं योगदान होतं, त्या बहिर्जी नाईक यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा त्यांच्या सुरुवातीच्या काळाबद्दल आपल्याला जवळजवळ काहीच माहिती मिळत नाही. म्हणजे एक प्रचंड सामर्थ्यवान माणूस जो इतिहासाच्या पानांवर अक्षरशः अदृश्य आहे, एक गूढ व्यक्तिमत्व. मग प्रश्न पडतो की बहिर्जी नाईक इतके प्रभावी कसे होते? अशी काय जादू होती त्यांच्याकडे? त्यांची कार्यपद्धती नेमकी काय होती ज्यामुळे शत्रू त्यांच्यापुढे नेहमीच एक पाऊल मागे असायचा? तर त्यांचं सगळ्यात मोठं शस्त्र होतं वेषांतर. ते इतके निपुण होते की कोणालाही पत्ता लागायचा नाही. कधी ते फकीर बनून फिरायचे, तर कधी वासुदेव, कधी कोळी, तर कधी चक्क भिकारी किंवा साधुसंत. म्हणजे विचार करा, या वेषांमुळे त्यांना समाजात कुठेही कुणाच्याही मनात संशय न येऊ देता फिरायला आणि माहिती गोळा करायला जणू काही परवानाच मिळाला होता. आणि हे तर काहीच नाही. याच्याही पुढे जाऊन त्यांनी जे केलं ते तर कल्पनेच्या पलीकडचं आहे. त्यांनी पक्ष्यांच्या आवाजावर, वाऱ्याच्या आवाजावर, म्हणजे निसर्गाच्या संकेतांवर आधारित एक गुप्त भाषा तयार केली होती. ही भाषा फक्त त्यांचे गुप्तहेर आणि स्वतः महाराजच समजू शकत होते. विचार करा, शत्रूंसाठी हा कोड उलगडणं जवळजवळ अशक्यच. आणि यामुळेच सगळी महत्वाची माहिती अगदी सुरक्षितपणे महाराजांपर्यंत पोहोचायची. आणि त्यांचं हे नेटवर्क किती मोठं होतं याचा अंदाज तुम्हाला ह्या आकड्यावरून येईल. तब्बल 3000, हो 3000पेक्षा जास्त गुप्तहेर संपूर्ण उपखंडात कानाकोपऱ्यात पसरलेले होते. जरा विचार करा, त्या काळात एवढी मोठी आणि इतकी गुप्त यंत्रणा उभी करणं हे किती मोठं काम असेल. ठीक आहे, इतकं मोठं नेटवर्क होतं, इतकी अचूक माहिती येत होती, पण याचा नक्की परिणाम काय झाला? तर बहिर्जी नाईक यांनी मिळवलेल्या माहितीचा थेट संबंध आहे मराठा साम्राज्याच्या त्या विजयांशी, जे त्या काळी जवळपास अशक्य वाटत होते. चला पाहूया कसे ते. इतिहासातले काही क्षण आठवून बघा. अफजलखानाचा वध, खानाचा कपटी डाव आणि त्याने चिलखत घातलेलं नाही ही पक्की खबर महाराजांपर्यंत कोणी पोचवली? बहिर्जी नाईकानेच. मग शाहिस्तेखानावरचा तो धाडसी छापा, लाल महालात घुसण्याचा तो गुप्त मार्ग जो थेट स्वयंपाकघरातून जात होता, तो कोणी शोधून काढला? पुन्हा तेच सुरतेची लूट, तिथे कोणत्या व्यापाऱ्याकडे किती संपत्ती आहे याची अगदी अचूक माहिती बहिर्जींनी भिकाऱ्याच्या वेशात फिरून काढली होती. आणि सगळ्यात महत्वाचं, आग्र्याहून सुटका. तब्बल 700 मैलांचा तो शत्रूच्या प्रदेशातून सुटकेचा मार्ग, तो सुद्धा नाईकांच्याच गुप्तहेरांनी तयार केला होता. म्हणजे प्रत्येक मोठ्या विजयामागे त्यांचाच तिसरा डोळा काम करत होता. पण मग आता आपण एका मोठ्या आणि महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया. बहिर्जी नाईक यांच्या आयुष्यातला एक मोठा विरोधाभास, म्हणजे एका बाजूला त्यांचा स्वराज्यावर पडलेला प्रचंड प्रभाव आणि दुसऱ्या बाजूला इतिहासातली त्यांची अनामिकता. हे बघा, हा विरोधाभास खरंच थक्क करणारा आहे. एका बाजूला त्यांचं काम, जे स्वराज्यासाठी इतकं निर्णायक, इतकं मोठं होतं की ज्यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली, आणि दुसऱ्या बाजूला इतिहासात त्यांच्या नावाच्या नोंदी ज्या इतक्या कमी आहेत, इतक्या दुर्मिळ आहेत की त्यांचं अस्तित्वच जवळपास अज्ञात आहे. याबद्दल एक खूपच रंजक गोष्ट आहे. सुरतेच्या लुटीच्या वेळी जॉर्ज ऑक्झेंडन नावाचा एक इंग्रज व्यापारी होता. फक्त त्याने आणि फक्त त्यानेच बहिर्जींना ओळखलं. कसं?
तर ज्या भिकाऱ्याला तो रोज आपल्या वखारीबाहेर बघायचा तोच भिकारी थेट शिवाजी महाराजांच्या शेजारी उभा होता. या एका घटनेवरूनच कल्पना येते की त्यांचं काम किती गुप्त आणि किती उघडपणे चालायचं. ज्या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य इतक्या गुप्ततेत घालवलं त्याच्या आयुष्याचा शेवटच्या टप्प्याबद्दल काय? त्यांच्या आठवणींशी जोडलेली एखादी जागा आहे का? तर ऐतिहासिक स्रोतांनुसार बहिर्जी नाईक यांची समाधी बानूरगड इथे आहे, ज्याला भूपाळगड असंही म्हणतात. आणि या जागेचं वैशिष्ट्य काय? तर हा किल्ला एक महत्त्वाचं टेहळणी केंद्र होता, म्हणजे शत्रूवर नजर ठेवण्याची जागा. ज्या माणसाने आयुष्यभर महाराजांचे डोळे आणि कान बनून काम केलं त्याच्यासाठी यापेक्षा अधिक योग्य विश्रांतीची जागा दुसरी असूच शकत नाही. आणि शेवटी ही सगळी गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडते. बहिर्जी नाईक यांच्यासारखे असे कितीतरी नायक असतील नाही का, ज्यांनी पडद्याआड राहून निस्वार्थपणे इतिहासाला आकार दिला, पण त्यांची नावं मात्र इतिहासाच्या धुरकट पानांमध्ये कुठेतरी हरवून गेली आहेत. विचार करायला लावणारी गोष्ट आहे नाही का?